Very good morning, good afternoon, and good night whenever you are seeing this video. Okay. Beta, in today's lecture, we have to learn three concepts. पहिली वाली torque, second is angular momentum, and third is law of conservation of angular momentum. So, beta, what is torque? You have heard so many times what is torque. So, प्यारे बच्चों, फोर्सचा चुलत भाऊ म्हणजेच टॉर्क. टॉर्क हा नवीन कोणी नाहीये. टॉर्क इज नथिंग बट टर्निंग इफेक्ट. टॉर्क हा दुसरा तिसरा कोणी नाहीये. टॉर्क इज नथिंग बट I will say turning effect. Torque is turning effect. अच्छा, what is formula of torque? Torque हा फोर्सच आहे, फक्त टँजेन्शियल फोर्स असं म्हणलं तरी चालेल. टर्निंग इफेक्ट किंवा टँजेन्शियल फोर्स. त्याला मुद्दाम एक टँजेन्शियल बोललो मी. कशामुळे? ये मेरा हाथ है, ये मेरा पेन है और यहाँ मोशन हो रहा है. हा माझ्या हातावरती पेन आहे. ह्या पेनला मी ढकलतोय. तर बेटा हे बघ, माझा हात बघ, बोट बघ. हे बघ. एका रेषेत जाईल ना. लेट्स अज्युम की ऑब्जेक्ट आहे. धक्का दिला, कुठे जाईल? ऑब्जेक्ट आहे. ठीक ठीक ठीक. फोर्स अप्लाय केला, काय होईल? टुक 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 एका रेषेत जाईल ना. तर याला तू फोर्स बोलणार बेटा. काय बोलणार याला? फोर्स. काय होता हा? फोर्स. व्हॉट इज फोर्स? फोर्स हा पुश और पुल आहे की नाही? ढकलला किंवा ओढला. ढकलला, पुश, ओढला. ओके बेटा, हाच ऑब्जेक्ट आहे. हाच ऑब्जेक्ट आहे, परंतु याला टर्निंग इफेक्ट दिला. विच मीन्स मला ते करण्यासाठी का तुम्हाला सांगण्यासाठी मी अज्युम करतो बरं का, की हा जो ऑब्जेक्ट आहे हा एका टेबलवर आहे. अरे बच्चो, 3D फील आला टेबलचा. त्या ऑब्जेक्टला मी आता असा टेबलवरती ठेवला बरं का. ठीक ठीक ठीक. आणि काय केलं? पहिले असा सरळ ढकलला होता ना. आता मी काय केलं? धरून फिरवलं म्हणा किंवा असा फोर्स लावला टँजेन्शियल टुचुक, जेणेकरून हा टेबलवरती असा मूव्ह झाला. सो हा जो फोर्स आहे टँजेन्शियल, दिस इज कॉल्ड एज टॉर्क. थोडा फील आला? मला असं फिरवलं गेलं टुक 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 टुक, त्याची सर्क्युलर मोशन होईल ना बेटा. सो हा जो फोर्स आहे इन दिस केस, ओके, सो हा टॉर्क आहे. फील आला? ठीक आहे. ज्याला पण गोल फिरवायचा आपल्याला, तर तो जो टँजेन्शियल फोर्स आपण लावणार तो टॉर्क आहे. स्क्रीनशॉट घ्या. ही झाली कॉन्सेप्ट. ही काय झाली बेटा? कॉन्सेप्ट. फील आला आपल्याला टॉर्कचा. आता एक रेषेत ढकललं तर फोर्स, आणि गोल गोल मोशन करण्यासाठी टर्निंग इफेक्ट द्यायचा असेल तर टॉर्क. व्हॉट इज कॉन्सेप्ट ऑफ फॉर्म्युला ऑफ टॉर्क? टॉर्क इज डिनोटेड बाय टाउ. टॉर्क इज डिनोटेड बाय टाउ, अर्थात वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, सो टाउ इट्स वेक्टर given by r cross f. Come on, r vector cross f vector. So tau is r cross f. Tau is r cross f, turning effect, which is equal to r f. आता क्रॉस आहे म्हणजे साइन थिटा. हे त्याचं मॅग्निट्यूड आहे, नीट लक्ष दे. टाउ वरती एरो लिहिला का? नाही लिहिला. सो प्यारे बच्चों, दिस इज द वेक्टर फॉर्म. डोक्यावर एरो आहे. दिस इज द स्केलर फॉर्म. एग्री? चलो, SI unit of this torque. SI unit of my torque. What will be SI unit? R is the distance, F is the force. है की नाही? हे काय? R is the distance, F is the force. Sin theta. अँगलचा काही विषयच नाही. R F
इनफॅक्ट टाऊ मॅक्सिमम असं मी घेतो, म्हणजे काय होईल तुमचं तेही कन्फ्युजन दूर होईल. बेटा मॅक्झिमम टॉर्क कधी असेल, चल मी तो एक फील देतो तुला. मॅक्झिमम टॉर्क कधी असेल, हा जो ऑब्जेक्ट मी तुला मगाशी दाखवला, छिक याला गोल फिरवण्यासाठी द टेंजेन्शियल फोर्स वॉज व्हेरी मच इम्पॉर्टंट, है की नाही. ह्या पॉईंटच्या अबाउट हा जर का फिरला तर हा आर आहे, है की नाही. आणि तुमचा जो फोर्स आहे एफ, तो टेंजेन्शियल म्हणजे रेडियसला परपेंडिक्युलर. ऍग्री. हा आर आणि हा एफ. तर आर आणि एफ दोघांच्या मधला अँगल किती पाहिजे बेटा, थीटा हॅज टू बी 90. देन टॉर्क विल बी मॅक्झिमम, बरोबर का नाही. टेंजेन्शियल आहे ना, रेडियसला परपेंडिक्युलर, तर मॅक्झिमम राहील तो. गेटिंग. सो टाऊ मॅक्झिमम, टॉर्क मॅक्झिमम कधी, when theta is 90. टॉर्क मॅक्झिमम फॉर थीटा इक्वल टू 90. मग तिथं साइन थीटा किंवा साइन 90, बघ थीटा 90 टाकलं, साइन 91 आहे. सो कॅन आय राईट, प्यारे बच्चो, टॉर्क मॅक्सिमम इज आर एफ. टॉर्क मॅक्सिमम इज आर एफ. आता मी लिहितो याचा युनिट. चला टॉर्कचा याचा युनिट सांगा. आर एफ, आर इज द डिस्टन्स, एफ इज द फोर्स. सो न्यूटन मीटर. काय बेटा, न्यूटन मीटर. चला डायमेन्शन्स ऑफ दिस टॉर्क, स्क्वेअर ब्रॅकेट टाका. व्हॉट आर द डायमेन्शन्स. फोर्सचे पार्ट पाहिजे, नाही तर पाप लागेल तुला, पाप. फोर्स डायमेन्शन्स L1 M1 T-2 एवढी एक पार्ट पाहिजे, त्याच्यावरून बाकीचे भरपूर निघतात, राईट. हे बघ L1 M1 T-2. सो हे एक डिस्टन्स आहे, सो L2 M1 T-2. फोर्स L1 M1 T-2 आणि आर इज अ डिस्टन्स. वन्स अगेन अजून एक लेंथ त्यात ऍड झाली, लेंथ इंटू लेंथ स्क्वेअर. स्टार करून एक वाक्य देतो सीईटीला, हा एक क्वेश्चन विचारता. डायमेन्शन्स ऑफ टॉर्क आर सेम ॲज. सो डायमेन्शन्स कोणासारखे ते डायमेन्शन्स, डायमेन्शन्स ऑफ टॉर्क आर सेम ॲज एनर्जी. कुणासारखे त्याचे डायमेन्शन्स, एनर्जी सारखे. कुणाचे डायमेन्शन सेम आहेत, सीईटीला क्वेश्चन आला होता. ओके, टॉर्क आणि एनर्जी. स्क्रीनशॉट घ्या आणि फटाफट यस टाइप करा. सर यस, वी हॅव अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ टॉर्क विच वॉज ऑफ क्लास 11th. बोलो, has every one of you understood the concept of torque of class 11? Is there any doubt? चला घेऊया डेरिवेशन आता. We are moving ahead and finding the expression of torque in rotating body. रोटेट होणाऱ्या बॉडीचं एक्सप्रेशन फॉर टॉर्क वी आर गोइंग टू डिराइव. ठीक है, चलो. So this was the concept of class 11th. Okay, remember the vector and the scalar form. It is maximum when theta is 90. Remember this particular thing. So जसं कायनेटिक एनर्जीचं डेरिवेशन आपण केलं होतं, इन द सिमिलर वे we are going to derive derivation or the expression for torque of a rotating body. Okay, kinetic energy of rotating body केलं होतं आपण. Now torque acting on rotating body. Torque, I will say tau, acting on rotating body. गोल फिरणाऱ्या आपल्या बॉडीवरती ऍक्ट होणाऱ्या टॉर्कचं डेरिवेशन मला काढायचं आहे. ठीक आहे. सो प्यारे बच्चों, वी हॅव टू अज्युम बॉडी. थिअरी पण लिहायला शिकली पाहिजे तुम्ही आता. एक ओबड धोबड बॉडी पकडूया आपण. ओके, axis of the rotation is passing through body and somewhat it is said in the textbook plane of the paper are perpendicular like this. ठीक आहे ना. आपण 3D
ह्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो की सपोज बॉडी इज रोटेटिंग अबाउट दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू एनी पॉइंट ऑन द बॉडी. समजा हा पॉइंट ओ असेल है की नाही, आय ओ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी पासिंग थ्रू द ऍक्सिस अबाउट पॉइंट ओ. ओके, विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. आता लक्ष दे, कन्सिडर अ रिजिड बॉडी. बघा डेरिवेशन कसं करतोय मी. कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ, आय विल से एनी शेप ऑफ, तिचं मास पकडूया आपण यम, तिचं मास पकडूया आपण यम. ओके, नो इश्यू. ऑफ एनी शेप ऑफ मास कॅपिटल एम. काय करते ही बॉडी? रोटेटिंग अबाउट ऍक्सिस, रोटेटिंग रोटेटिंग अबाउट ऍक्सिस, पासिंग थ्रू. कुठून चाललाय हा ऍक्सिस? हे लिहिता यायला पाहिजे तुम्हाला सुद्धा. रोटेटिंग अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ ऑन बॉडी. बॉडीवरचा कोणताही पॉइंट तो पॉइंट ओ पकडला आपण. हे झालं आपलं पहिलं स्टेटमेंट की बॉडी चलो फिरतीये. अझ्युम करा, केलं सर, येस सर, नो इश्यू. आता पुढे आय एम इंटरेस्टेड इन फाइंडिंग द टॉर्क. आता तुम्हाला पुढची गोष्ट माहिती आहे, लेट m1 m2 बी द पार्टिकल्स अँड r1 r2 बी द परपेंडिक्युलर डिस्टन्सेस फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे बघ हा पॉइंट ओ. लेट check m1 m2 m3 up to mn. ओके, बी द n नंबर ऑफ पार्टिकल्स ऑन द बॉडी. ठीक आहे ना, त्यासाठी बॉडी अजून जरा मोठी करतो, अशी जागा पुरेल जरा. ओके, लेट हे बघ हा पार्टिकल m1, हा m2, दिस इज m3, दिस इज mn. हे कॉमन स्टेटमेंट आहे, राईट. बी द पार्टिकल्स अँड ऍक्सिस ऑफ रोटेशन पासनं m1 चं डिस्टन्स r1, m2 चं डिस्टन्स r2. ओके, m3 चं डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन इज r3. असं करत करत n नंबर ऑफ पार्टिकल्स आर देअर, सो परपेंडिक्युलर डिस्टन्स rn. ओके, आय एम नॉट रायटिंग दिस स्टेटमेंट, ऑलरेडी आपण केलेलं आहे. पुढे महत्वाचा पार्ट, इथे टॉर्क ऍक्टिंग ऑन द रोटेटिंग बॉडी पाहिजे मला. ही बॉडी, ह्या बॉडीवरती यू पीपल नो दॅट की एक टॉर्क जेव्हा अशा पद्धतीचा हा जो टेंजेन्शियल फोर्स लागणार आहे बरं का, तर बॉडी हे ऍक्सिसच्या अबाउट फिरणार आहे की नाही. बॉडी ह्या ऍक्सिसच्या अबाउट फिरणार आहे जेव्हा तुम्ही तिला धक्का द्याल. आर यू गेटिंग? समजा मी इथं उभा आहे, मला कोणतरी असं टिचूक असा धक्का दिला, सो आय विल मूव्ह लाईक दिस, है की नाही. कोणतरी मागून मला असं स्ट्रेट धक्का दिला, पुश, तर मी असं पुढे जाईल, राईट. सो बेटा मला ह्या टॉर्कचं डेरिव्हेशन काढायचंय. आता टॉर्क मॅक्सिमम आपण मगाशीच पाहिलं. अर्थात टॉर्कचं डेरिव्हेशन काढायचंय तर मला मॅक्झिमम टॉर्क माहित पाहिजे. आपण आताच पाहिला टॉर्क मॅक्झिमम काय असतो बेटा, RF. ठीक आहे ना. मग आता आर तर परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे प्रत्येक पार्टिकल, आणि प्रत्येक पार्टिकलचा जो फोर्स आहे, तर फोर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे F इज ma. अर्थात बॉडीवरती टॉर्क ऍक्ट होणार, तर इथे फोर्स इज ma, ऍक्सलरेशन ही बॉडी जी परफॉर्म करेल मोशन, इट विल बी नॉन UCM. मोशन ऑफ द बॉडी विल बी नॉन UCM. मी कुठेतरी इथं मेन्शन करतो. ओके, नॉन UCM, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मीन्स व्हॉट? टँजेन्शियल ऍक्सलरेशन इज ओव्हर हिअर. युनिफॉर्म UCM असेल तर टँजेन्शियल इज 0. हे आपलं खूप कॉन्सेप्च्युअली आपण सगळं शिकलोय. नॉन UCM आहे, which means a tangential is not 0. Is not 0, that means it is actually available. It is actually available. तर डेरिव्हेशन करताना काय करायचं बेटा, हे बघ हा R आणि F इज ma, F इज ma, F net is ma, न्यूटन सेकंड लॉ. तर बेटा A is a tangential, A is a tangential, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की tangential acceleration is R अल्फा. काय बेटा टेंजेन्शियल ऍक्सलरेशन, त्याला मुद्दाम मी काय करतो, RMAT, R अल्फा. इट इज R अल्फा.
सो जो मॅक्सिमम टॉर्क आहे मी त्याला असं लिहू का यम इंटू आर स्क्वेअर अल्फा. हे काय केलंय मी एक्सप्रेशन डिराईव्ह केलंय. स्मार्ट पद्धतीने करायचं ना मला. टॉर्कचा फॉर्म्युला तर मगाशीच पाहिला आपण. टॉर्क मॅक्सिमम इज आर एफ आहे का नाही. पहिला पार्टिकल यायचा दुसरा कायनेटिक मध्ये केलं तसंच करायचं. फक्त आर इंटू एफ. एफ इज एम ए टेंजेन्शियल. ए टेंजेन्शियल इज आर अल्फा फ्रॉम फर्स्ट चॅप्टर. सो एम इंटू आर स्क्वेअर अल्फा हा टाऊचा फॉर्म्युला मी ह्या चॅप्टरच्या अकॉर्डिंग मध्ये काढला. टाऊ हा बदललेला आहे. आर यू गेटिंग. 11वीचा टाऊ कोण आहे आर एफ. आता कोण आला एम आर स्क्वेअर अल्फा. ओके. आता काय म्हणायचं टॉर्क ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल. टॉर्क ऑन फर्स्ट पार्टिकल पहिल्या पार्टिकल वरचा. मग काय म्हणायचं बेटा टाऊ वन विल बी इक्वल टू फक्त त्याला 1 म्हणायचं. आता बघ एम आर स्क्वेअर अल्फा एम ला 1 म्हणणार कारण पहिला पार्टिकल आहे. राहिला विषय डायग्राम मध्ये फोर्सचा. तर फोर्स कसा बेटा टँजेन्शियल. म्हणून तर फोर्स पण टँजेन्शियल ऍक्सेलरेशन पण टँजेन्शियल. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस. एफ इज टँजेन्शियल मगाशी दिलं मी टर्निंग इफेक्ट टँजेन्शियल फोर्स. टँजेन्शियल म्हणजे आता नीट लक्ष द्या. हा सुद्धा सर्क्युलर मोशन करील तर याला टँजेंट ही अशी असेल हा F1. हा सुद्धा सर्क्युलर मोशन करील तर हा फोर्स F2. हे बघ हा F3. इन दिस वे Fn. तुम्ही डायग्राम जरा व्यवस्थित काढा ठीक आहे ना. आय हॅव ट्राईड शोईंग दिस. क्लिअर आहे. हे जरा डॉटेड लाईनच्या ऐवजी कंटिन्युअस लाईन्स दाखवतो म्हणजे जरा राडा कमी होईल. ओके. M1, M2, M3 are the particles. Okay. R1, R2, R3 their distances आणि tangential forces I have shown in the diagram. So tau 1 will be M1 R1 square alpha. What about alpha Guruji? Omega is constant. So alpha will be constant. हे बघ ना constant omega असतो ना. Omega constant. So alpha for each particle is constant. बघ ना velocity constant, acceleration constant, angular velocity constant and hence angular acceleration constant. टॉर्क ऑन द फर्स्ट पार्टिकल झाला. मग आता टॉर्क ऑन दुसरा पार्टिकल काय होईल बेटा टाऊ 2 विल बी M2 R2 स्क्वेअर अल्फा. M2 R2 बघ ना इथे बघ M2 का मास बदलेल ना दुसरा पार्टिकल आहे मास चेंज. R2 त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज असे हजारो पार्टिकल आहे. आणि अल्फा इज कॉन्स्टंट का तर ओमेगा इज कॉन्स्टंट. झालं. check. In this way प्यारे बच्चों टॉर्क एक्टिंग ऑन थर्ड फोर्थ करत करत टॉर्क एक्टिंग ऑन nth पार्टिकल I will say टॉर्क एक्टिंग ऑन nth पार्टिकल will be tau n. बघ आता काय होईल mn rn स्क्वेअर अल्फा. स्क्रीनशॉट घ्या. झालं. दिस इज व्हेरी इझी डेरिव्हेशन. झाला स्क्रीनशॉट. आता काय करायचं टॉर्क ऍक्टिंग किंवा रिझल्टंट टॉर्क ऍक्टिंग असं म्हणू शकतो आपण. नेट टॉर्क किंवा रिझल्टंट टॉर्क ऍक्टिंग ऑन द रोटेटिंग बॉडी. ओके. आता पुढे मी म्हणतो नेट टॉर्क नाही का टोटल टॉर्क रिझल्टंट टॉर्क. नेट टॉर्क ऑन बॉडी. बॉडीवरचा नेट टॉर्क काय असेल या सगळ्यांची बेरीज. सो टाऊ नेट विल बी टाऊ 1 प्लस टाऊ 2 करत 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 टाऊ n. ओके. टॉर्कला टाऊ म्हणतात प्रेमाने लाडाने. विच इज इक्वल टू टाऊ 1 आपण डिराईव्ह केलं ना M1 R1 स्क्वेअर अल्फा. टाऊ 2 M2 R2 स्क्वेअर अल्फा करत 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 प्लस mn rn स्क्वेअर अल्फा. झालं. मग आता
ह्या सगळ्यांमध्ये प्रत्येक टर्म मध्ये अल्फा एकटाच कॉन्स्टंट आहे. आपण काय करू, ब्रॅकेट मध्ये लिहू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर चिक 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 mn rn स्क्वेअर आणि अल्फा कॉमन घेऊन बाहेर फेकला. सो बेटा ही काय आहे, छिक 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 प्रत्येक टर्मची बेरीज आहे आणि इट इज नथिंग बट एक्सप्रेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आहे बघ, सम आहे, प्रत्येक टर्म ही सम आहे. कुणाची, प्रोडक्ट ऑफ मास इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर MI/RI स्क्वेअर वेअर I goes from 1 to n, वेअर I goes from 1 to n आणि हा अल्फा. आणि आपल्याला माहिती आहे की दिस इज एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया I आणि हा बाहेर अल्फा. सो बेटा टॉर्क नेट, त्याला सफिक्स मी ROT लिहितो, मुद्दाम रोटेटिंग बॉडी एक समजण्यासाठी, बाकी काही नाही. सो टाऊ रोटेटिंग इज I अल्फा. कम ऑन, टाऊ रोटेटिंग इज I अल्फा, टाऊ रोटेटिंग इज I अल्फा, टाऊ रोटेटिंग इज I अल्फा. प्यारे बच्चों, टॉर्क स्केलर है क्या वेक्टर? तो टॉर्क इज अ वेक्टर क्वांटिटी, टॉर्क इज अ वेक्टर क्वांटिटी. सो यू कैन से सिंपली, मी हा स्केलर फॉर्म लिहिला. मला वेक्टर लिहायचं असेल तर टाऊच्या डोक्यावर वेक्टर करतो I इंटू अल्फा वेक्टर. डन. अच्छा, व्हाट अबाउट डायरेक्शन गुरुजी? इट इज एक्सियल वेक्टर. कम ऑन, टॉर्क इज एक्सियल वेक्टर. वेक्टर कसा, अलॉंग द ऍक्सिस. जर कधी तुला कोणी कुठे कधी विचारलं, सो टॉर्क इज द एक्सियल वेक्टर, तो अलॉंग ऍक्सिस असतो. कसा असतो, अलॉंग ऍक्सिस असतो. आणखी महत्वाची गोष्ट, कंपॅरिझन विथ, एकदा स्क्रीनशॉट घ्या. हे इथपर्यंत झालं आपलं डेरिव्हेशन. एस आय युनिट डायमेन्शन्स तर मी ऑलरेडी तुम्हाला दिले. झालं. आता लक्ष दे, कंपॅरिझन इन बिटवीन लिनियर आणि अँग्युलर आपण हे नेहमी करत आलो. तर आता बघा, टॉर्कचं एक्सप्रेशन आलंय I अल्फा. टॉर्क काय आलाय बेटा, I अल्फा. जसं आपण कायनेटिक एनर्जी डिराईव्ह केली होती, नीट लक्ष दे, आपण कायनेटिक एनर्जी डिराईव्ह केली होती. ओके, तर बेटा कायनेटिक एनर्जी in the translational motion was 1/2 mv square. Okay, after that kinetic energy in the rotational पाहिली आपण, काय आली होती बेटा, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. बरोबर. तर आपण काय बोललो होतो, 1/2 m I, m was replaced by I, so role of m and I is same. So m आणि I were analogous. m आणि I, नाही इकडचं मास, चला याला कॅपिटल एम स्मॉल एम काही फरक नाही पडत बरं का. मास आणि MI आर एनालॉगस. ओके, एनालॉगस म्हणजे सेम रूल. जो लिनियर मध्ये मासचा होता तो रोटेशनल मध्ये MIचा आहे. तसं आता आपण आत्ता पाहिला टॉर्क, तर लिनियर मोशन मध्ये होता फोर्स. काय होता बेटा, फोर्स. F इज इक्वल टू m आहे, अर्थात F टेंजेन्शियल इज m a टेंजेन्शियल. झालं. तर इथे टॉर्क इज I अल्फा, ते टेंजेन्शियल जाऊ दे, F इज m a आणि टाऊ इज I अल्फा. सो बेटा इथे फोर्स, इथे टॉर्क, डायनामिक्स ना, कॉज ऑफ द मोशन, मोशनचं कारण काय, एका रेषेत फोर्स, तर गोल फिरवण्यासाठी टॉर्क, राईट, डायनामिक्स. तर भारे बच्चों, इथे m इथे I, यस एनालॉगस आहे. आपल्याला इथं पण माहिती आहे, इकडचा m इथला I. अरे सोनं बेटा, चल इथे कॅपिटल M करतो तुला कळण्यासाठी. फोर्स इज m आहे, टॉर्क इज I अल्फा. m आणि I एनालॉगस आहे, तर वरती पण झालं. सर स्क्रीनशॉट घ्यायला लास्टची लाईन दिसतच नाही, हा थोडं ऍडजस्ट करा. m आणि इथे I झालं. आता बघ, इथे लिनियर ऍक्सलरेशन आहे, इथे अँग्युलर ऍक्सलरेशन आहे. हे बघ, लिनियर ऍक्सलरेशन आणि अँग्युलर ऍक्सलरेशन आर एनालॉगस. दीज टू आर एनालॉगस. बघ, लिनियर ऍक्सलरेशन आणि अँग्युलर म्हणण्यापेक्षा यम आणि आय वन्स अगेन दे आर एनालॉगस असं म्हणू शकता तुम्ही. ओके, चला स्क्रीनशॉट घ्या. सो ही एक एनालॉजी फक्त पाहिली आपण. ओके, यम आणि आय एनालॉगस किंवा ए आणि अल्फा एनालॉगस.
हे झालं एक्सप्रेशन फॉर टॉर्क. नाउ वी आर मुव्हिंग अहेड अँड वी हॅव टू लर्न नेक्स्ट न्यू कॉन्सेप्ट ऑफ अँग्युलर मोमेंटम. याच्या आधी मोमेंटम तुमच्या लाईफ मध्ये तुमच्या क्लास 11 पर्यंत होता लिनियर. आतापर्यंत मोमेंटम तुम्ही अँग्युलर पाहिलेलं नाहीये. फर्स्ट टाइम वी आर गोइंग टू डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर. त्या अगोदर जसं मगाची टॉर्क शिकलो आपण, तसं आता अँग्युलर मोमेंटम एकदा कॉन्सेप्ट शिकू, मग डेरिव्हेशन करू. अँग्युलर मोमेंटम डिनोटेड बाय एल. लक्ष द्या, डिनोटेड बाय एल. व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम बेटा? इट इज the moment of linear momentum p. तुमचं जे लिनियर मोमेंटम आहे ना, त्याची ती मोमेंट आहे. अच्छा सर, व्हॉट इज दिस? बेटा हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे. समजा ऑब्जेक्टला फोर्स लावला आणि हा ऑब्जेक्ट मूव्ह होत होत एका रेषेत पुढे गेला, राईट? सो ह्या ऑब्जेक्टला काहीतरी मोमेंटम आहे असं तुम्ही म्हणता, आणि मग तुम्ही लिहिता पी इज इक्वल टू एम व्ही. काय लिहिता? पी इज इक्वल टू एम व्ही. इज इक्वल टू एम व्ही, लिनियर मोमेंटम. पण हाच ऑब्जेक्ट जर का समजा इथे आहे असा, बरं का, मी हॉरिझॉन्टल सरफेस नाही बोलत आता. कशामुळं? तर बेटा मी मगासारखं काय करतो, टेबल घेतो हा असा, नाही का? ओके, असा एखादा टेबल आहे, हे त्याचे पाय, आणि हा जो ऑब्जेक्ट आहे बरं का, हा सध्या इथे आहे टेबलवरती, आणि याला जसं आपण मगाशी गोल फिरवला होता, तर पुन्हा एकदा गोल फिरवला, मगासारखंच दाखवूया, इथे येतो बरं का, आणि याला गोल फिरवला. ओके, मग तुम्ही वरती फिरवा नाही तर खाली फिरवा. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू राईट अबाउट द पॉइंट. सो अँग्युलर मोमेंटम हा जो शब्द आला यल, अबाउट अ पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. अँग्युलर मोमेंटम मोघम अजिबात नसतं. इट इज ऑलवेज अबाउट अ पॉइंट. सो मला याला कुठल्या तरी पॉइंटच्या अबाउट तर फिरावं लागेल ना बेटा. चिक, जसं इथून हा ऑब्जेक्ट एका रेषेत चिक 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 इथे गेला, मग तुम्ही काय म्हणता? हे पी इनिशियल एम यू आहे की नाही? याला म्हणता पी फायनल एम व्ही. तसा हा ऑब्जेक्ट समजा मी बोललो की पॉइंट ओ, तर हा चिक सर्क्युलरली याच्या बोट फिरला. कोणाच्या बोट फिरला बेटा? पॉइंट ओच्या. अँड इट हॅज ट्रेस्ड एंगल थीटा. काय ट्रेस केला त्याने? एंगल थीटा. प्यारे बच्चों, लिनियर मोमेंटम इज मास इनटू वेलोसिटी. एंगुलर मोमेंटम इज रोटेटिंग एनी ऑब्जेक्ट अबाउट एनी पॉइंट ओ. सो अबाउट अ पॉइंट हा शब्द फार इम्पॉर्टंट आहे. जसं मी डायग्राम मध्ये दाखवलंय की तुझा ऑब्जेक्ट फिरला अबाउट द पॉइंट ओ. So sir, what is the formula for angular momentum? So this was linear momentum. Okay, this is linear momentum in the linear motion denoted by P. So beta formula for P, it is mv. P is mv, mass into charge. m ला कॅपिटल करूया का? काही प्रॉब्लेम नाही, बघ काही फरक नाही पडत. मास इज द मास. ओके, आपण मासला कॅपिटल घेतो तर कॅपिटल ठेवू, काही अडचण नाही. P is mv. मग आता याचा युनिट ऑफ P, लिनियर मोमेंटम, मास kg, वेलोसिटी मीटर पर सेकंड. सो केजी मीटर पर सेकंड लिहिण्याची पद्धत आहे डॅश, केजी मीटर पर सेकंड, वाजवाकी नाही ती, केजी मीटर पर सेकंड. तुला विचारलं डायमेन्शन्स ऑफ पी. इफ समबडी हॅज आस्क्ड यू व्हॉट आर डायमेन्शन्स ऑफ पी, तर डायमेन्शन्स काय लिहिणार? हे बघ आता, मास किंवा इथून बघ केजी, हे बघ लेंथ मीटर आहे, सो एल वन. मास केजी, हे काय 1. टाइम आहे पण खाली आहे, वरती आल्यावर -1. व्हेरी व्हेरी बेसिक थिंग झालं. हे लिनियर मोमेंटम आहे. तर बेटा इथे अँग्युलर मोमेंटमचा फील घेतला आपण.
डिनोटेड बाय यल. ठीक आहे ना. सो बेटा जसं P इज इक्वल टू एम व्ही, P इज इक्वल टू एम व्ही अर्थात वेक्टर आहे. P वेक्टर इज एम इंटू व्ही वेक्टर. P वेक्टर इज एम इंटू व्ही वेक्टर. डायरेक्शन आठवते का न्यूटन सेकंड लॉ, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. अर्थात हा जो लिनियर मोमेंटम आहे P वेक्टर बरं का, न्यूटनचा सेकंड लॉ, द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ अ बॉडी, rate of change of linear momentum of body is directly proportional to applied force and it causes in the direction of force. It causes in the direction of the force. जिकडे ढकलला आहे तो मोमेंटम पण तिकडेच. सो बेटा P वेक्टर can I write F vector rate of change of linear momentum in this way. Okay, F vector is dp by dt. चला angular momentum चा फॉर्म्युला L, it is the moment of linear momentum. So प्यारे बच्चों the formula for this is L is equal to RP. L is equal to RP. अर्थात तो वेक्टर आहे, आधी वेक्टर आहे तुम्ही L वेक्टर पाठ करायचंय हे आता. हे बघ बेटा L वेक्टर is R cross P. L वेक्टर is R cross P. क्रॉस आठवतोय सगळ्या, छिक 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 वरती जाईल, पहिल्याला दुसऱ्याच्या बोट फिरवा. बॉडी बघ आठवते का, आर पी डायग्राम मध्ये दाखवतो, डोंट वरी. ऍक्सियल वेक्टर कसा आहे बेटा हा, ऍक्सियल वेक्टर काय बेटा, ऍक्सियल वेक्टर. मग याचं मॅग्निट्यूड स्केलर फॉर्म मध्ये कसा लिहिणार, एल इज इक्वल टू आर पी साइन थिटा, आर पी साइन थिटा. मॅक्झिमम पुन्हा एकदा कधी असणार, आर पी वेन थिटा इज 90. अँग्युलर मोमेंटम मॅक्झिमम एल मॅक्झिमम वेन थीटा इज 90. सेम लाईक टॉर्क. ठीक आहे ना, हा झाला वेक्टर फॉर्म, हा झाला स्केलर फॉर्म. ठीक आहे ना. हा तर अलॉंग फोर्स असतो, वेक्टर आहे अलॉंग एफ वेक्टर अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ. सगळंच दिलं मी. यल आर क्रॉस पी, आर पी साइन थीटा, थीटा इज 90, sin 90 is 1. So L maximum is RP. Come on, L maximum is RP. So बेटा ह्या L maximum लाच बर का आपण RP तर म्हणतो, पण P is MV ना बेटा, P is MV ना, P is MV. So याला RP is MV. So we write it as MVR. We write it as MVR असा वापरतो आपण याला. ओके बेटा, एम. मी पुन्हा सांगतोय, मासला छोटा एम मोठा एम फरक पडत नाही. तुमची जर इच्छा असेल सर नाही आम्हाला छोटा एम, वी आर इंटरेस्टेड, छोटा एम ली. मी पुन्हा सांगतोय, ज्याला जसं आवडेल त्याने तसं करा. काही मला मागच्या बॅच मध्ये मुलं सो वेअर कन्फ्युज्ड, सर छोटा एम मोठा आहे बघ फरक पडत नाही, मी सगळे छोटा एम लिहितो. ओके, काहीही प्रॉब्लेम नाही येते, एम छोटा मोठ्याने फरक पडत नाही. ओके, एम व्ही आर. ठीक आहे, ऑब्जेक्ट की ज्याचं मास एम आहे आणि हे अँग्युलर मोमेंटम. आता नीट लक्ष दे, हा जो होता फोर्स, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. ओके, सो इथे जर फोर्स आहे तर इथे टॉर्क आहे, जसं इथे फोर्स आहे तसं इथे टॉर्क आहे. टाऊ वेक्टर. लिनियर मोशनचं कारण कोण आहे, फोर्स. अँग्युलरचं कारण कोण आहे, टॉर्क. सो ऑब्विसली जसं इथं रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम आहे तर इथे येणार रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. व्हेरी इम्पॉर्टंट बेटा. मी याला मेन्शन करतो कॉज. ओके बेटा, काय हा, कॉज फोर्स बर का. इथे कोण कॉज आहे, टॉर्क. चला स्क्रीनशॉट घ्या. आय होप यू हॅव अंडरस्टूड. हा व्हिडिओ 2-4 वेळा पहा, फील घ्या. ओके, कॉन्सेप्ट आय हॅव टॉट यू अँड नाउ वी आर गोइंग टू डिराइव्ह डेरिवेशन फॉर द अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. राईट, 2-3 वेळा व्हिडिओ पहा, कॉन्सेप्ट समजून घे, फॉर्म्युले पाठ कर. SI युनिट अँड
डायमेन्शन राहिलं गडबडीत. आय एम व्हेरी सॉरी. त्या गडबडीत तिथं डायमेन्शन राहिलं. याचे डायमेन्शन जर का विचारले यल चे, तर लक्ष दे, यल काय बेटा? आरपी. बघ ना, यल कोणता उचल फॉर्म्युला? आरपी. हे बघ, मला पी चे माहिती आहेत, L1 M1 T-1. त्याला फक्त गुणिले आर करायचं म्हणजे डिस्टन्स. L2 M1 T-1, L2 M1 T-1. चला आता स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाउ वी विल डिराइव एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. सो बेटा, अँग्युलर मोमेंटम तुला कोणी विचारलं तर तुला काय म्हणायचंय की सर, इट इज मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. इट इज द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. ठीक आहे. जसं अनालॉजी आपण केली कायनेटिक एनर्जी, त्याच्यानंतर फोर्स आणि टॉर्क, तसं आता लिनियर मोमेंटमच्या बाबतीत सुद्धा आपल्याला करायचंय. अगोदर मी त्याचं डेरिव्हेशन करतो, मग आपण अनालॉजी करू. अनालॉजी म्हणजेच कंपॅरिझन. सो आय विल गिव्ह द हेडिंग that we have to derive angular momentum denoted by capital F of rotating body. गोल गोल फिरणाऱ्या रोटेटिंग बॉडीचं अँग्युलर मोमेंटम. ओके, अर्थात ते वेक्टर आहे. ठीक आहे. वन्स अगेन, अख्खीची अख्खी स्टोरी सेम. कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ एनी शेप, ओके, which has been rotating about the point O. एक पॉइंट O च्या भोवती फिरतीये with constant angular velocity ओमेगा. सो हा ऍक्सिस, त्या ऍक्सिसच्या अबाउट आयओ, ऍक्सिसचं नाव नाही आयओ, बरेच जण म्हणते सर त्याचं नाव ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया is denoted by I about the axis that passes through the point O. Mi of this body about the point O. Okay, let's consider different particles like M1, M2, M3 up to Mn. ही सगळी स्टोरी तुम्हाला आता पाठ झाली असेल, राईट? M1 जर जागा ठेवा यांच्यामध्ये. ओके, M1, M2, M3 up to Mn. R1, R2, R3 are the perpendicular distances from axis of rotation. मी continuous lines दाखवतो. R1, ओके बेटा, R2, R3, Rn are the perpendicular distances from axis of rotation. हे तुम्हाला पाठ झाला असेल. This is the third derivation now. We are going to derive an expression for the angular momentum. So प्यारे बच्चों, just before some time we learned about L is Rp. This Rp is mvr. mvr. ठीक है ना? L maximum you can say. ओके, तुम्ही काय म्हणू शकता याला? L मॅक्झिमम. डिरिव्हेशन करण्याची पद्धत आहे, पहिला दुसरा आणि सगळ्यांना ऍड करायचं. ओके, आता ऑब्विस आहे बेटा, बॉडी फिरणार आहे, राईट? सो आय विल से ड्र. मग अशी टाऊ लिहिला होता ना मी, बरं का? मी आता मुद्दाम अल्फा लिहितो. अल्फा लिहिला, ओमेगा कॉन्स्टंट, अल्फा कॉन्स्टंट, आणि बॉडी फिरतीये. कॉन्स्टंट टाऊ हॅज बीन देअर, नो इश्यू. आता बघ, त्या ऍक्सिसच्या भोवती बॉडी फिरतीये, सगळी थेरी यू पीपल नो. आता मी काय म्हणतो, angular momentum of first particle. बरं का बेटा, पहिल्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम इज डिनोटेड बाय L. सो पहिल्याचं मी लिहिणार L1. MVR पैकी M विल बी डिफरंट. बघ ना, प्रत्येकाचं मास डिफरंट. सो बेटा M1. V लिनियर वेलोसिटी, कारण P इज MV. आठो मगाशी P वॉज MV, लिनियर वेलोसिटी आहे की नाही? आता इथं वेलोसिटी, बॉडी गोल फिरणार तर प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन करणार. कम ऑन, बॉडी
रोटेशनल मोशन करणार तर प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन करणार. सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी टँजेन्शियल, सर्क्युलर मोशन मध्ये दिस व्ही इज टँजेन्शियल, सर्क्युलर मोशन मध्ये दॅट व्ही इज टँजेन्शियल. सो मला ते दाखवणं अपरिहार्य आहे. R2 हे बघ M1 ची सर्क्युलर मोशन करील तर हे बघ हा V1, M2 याशी मोशन करील टँजेन्शियल V2, M3 साठी टँजेन्शियल V3 आणि ह्या Mn साठी टँजेन्शियल Vn. लिनियर वेलोसिटी V इज टँजेन्शियल. V कशी असते बेटा? V कशी असते? टँजेन्शियल. क्लिअर आहे? सो प्रत्येकाचा V छेक वेगळा. ज्याचा जितका ऍक्सिस पासून डिस्टन्स कमी त्याची जितकी वेलोसिटी कमी, ज्याचा ऍक्सिस पासून जितकं डिस्टन्स ज्यादा तेवढी त्याची वेलोसिटी ज्यादा. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. फील घ्या, इमॅजिन करा. ठीक आहे ना? सो V जो जितका दूर त्याची तितका ज्यादा, जो ऍक्सिसच्या जितक्या जवळ त्याची वेलोसिटी तितकी कमी. वेलोसिटी इज टँजेन्शियल, इट डिपेंड्स ऑन R. सो प्यारे बच्चों, फॉर फर्स्ट पार्टिकल L1 इज M1, V1, व्हीला 1 का लिहिला? 1 2 3 4 प्रत्येकाची वेलोसिटी वेगळी वेगळी. R वेगळा वेगळा, प्रत्येकाचा R वेगळा वेगळा, प्रत्येकाचा R वेगळा वेगळा. बर, इथं आणखी एक गोष्ट ऍडिशनल करतो मी. चल जाऊ दे, याला असंच ठेवतो, काही अडचण, मुद्दाम असंच ठेवतो मी. V1 आणि R1 काही अडचण नाही. एकदम परफेक्ट, एकदम परफेक्ट. राईट? जसं टॉर्च केलं तसंच याचं. आता लक्ष द्या. सो प्यारे बच्चो, एम व्ही आर प्रत्येक पार्टिकलचा वेगळा वेगळा, हे सगळ्यांना कळालं. म्हणून प्रत्येकाला सफिक्स 1 आला. आपल्याला लिनियर आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मधलं रिलेशनशिप माहिती आहे. व्ही इज आर ओमेगा. येस, व्ही इज आर ओमेगा, व्ही इज आर ओमेगा. मग आता नीट लक्ष दे बेटा. M1 तो जो V1 आहे, प्रत्येक पार्टिकलचा व्ही वेगळा. येस सर. प्रत्येक पार्टिकलचा आर वेगळा. येस सर. प्रत्येक पार्टिकलचा ओमेगा वेगळा. नो सर. हा खेळ सुरू झाला तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं ओमेगा इज कॉन्स्टंट, कारण प्रत्येकाचा थीटा सेम, डिवाइड बाय टी केला, थीटा बाय टी वॉज ओमेगा, ओमेगा फॉर प्रत्येक पार्टिकल इज कॉन्स्टंट. सो ओमेगा इज कॉन्स्टंट. मी हे प्रत्येक ठिकाणी मुद्दाम आवर्जून लिहितोय की बेटा ओमेगा कॉन्स्टंट, ओमेगा कॉन्स्टंट, ओमेगा कॉन्स्टंट. सो M1 V1 ला काय लिहू बेटा? R1 ओमेगा, आणि हा R1 बाहेरचा. कम ऑन, हा M1 V इज आर ओमेगा. सो V1 इज R1 ओमेगा. आर वेगळा बट ओमेगा सेम, आणि हा बाहेरचा R1. राइट? सो प्यारे बच्चों, एंगुलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल M1 R1 स्क्वेअर ओमेगा. बघणार आहोत M1 R1 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 स्क्वेअर ओमेगा. नाउ एंगुलर मोमेंटम सेकंड पार्टिकल, एंगुलर मोमेंटम कुणाचं? सेकंड पार्टिकलचं. सो L1 होता, आता L2 होईल, M2 होईल, कारण त्याचं मास वेगळं असेल. R बघ ना, त्याचा वेगळा डायग्राम मध्ये मोठा आहे. R बदलणार. येस सर. R2 स्क्वेअर, बट ओमेगा इज सेम. हा, फीलिंग व्हेरी व्हेरी हॅपी सर. चेक 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 चेक. नाव अँग्युलर मोमेंटम कुणाचं? ऑफ nth पार्टिकल. अँग्युलर मोमेंटम ऑफ nth पार्टिकल. असं करत चेक 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 चेक. nth पार्टिकल साठी काय लिहिणार बेटा आपण? Ln इज इक्वल टू, बघ ना, 2 च्या ऐवजी n, Mn Rn स्क्वेअर ओमेगा. ओके, स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे पुढची प्रोसेस, एंग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. सगळ्यांची फक्त ऍडिशन करायची. ठीक आहे ना? इन दिस वे एंग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. सो बेटा L ला नेट शब्द लिहितो मी. नेट म्हणा, टोटल म्हणा, रिझल्टंट म्हणा. जसं कायनेटिक मध्ये, तसंच टॉर्क मध्ये, तसंच अँग्युलर मोमेंटम मध्ये सगळी प्रोसेस सेम आहे. सो बेटा L नेट विल बी L1
प्लस L2 कुठपर्यंत Ln पर्यंत. सो बेटा व्हॉट वॉज L1? इट वॉज M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस M2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस MN RN स्क्वेअर ओमेगा. कोण कॉमन निघाला? एकटा ओमेगा. कोण कॉमन निघाला बेटा? ओमेगा. सो M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर. चेक 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 कुठपर्यंत? MN RN स्क्वेअर. प्रत्येक टर्म मधून हे कॉमन निघाला, ऍड झाले आणि हा बघा ओमेगा प्रत्येक टर्म मधून कॉमन निघाला, त्याला मी बाहेर ठेवला. ओके. सो दिस इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये कोण आहे बेटा? सम कोणाची? मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर, वेअर I गोज फ्रॉम 1 to N ओमेगा. ओके. आणि दिस इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया I. इथं पाठ झाला आपल्याला, प्रॅक्टिस झाली. I ओमेगा. सो L त्याला सफिक्स मी रोटेटिंग लावतो. Angular momentum of rotating body is I omega. Come on. Angular momentum of rotating body is I omega. Angular momentum of rotating body is I omega was the expression we have derived. Screenshot घ्या. अच्छा, बेटा एक मिनिट हा, स्क्रीनशॉट नंतर घे. का? तर angular momentum आहे axial vector. का? So let me tell you the proof. की बेटा this is the scalar form. Agree? Scalar form. Agree? आता मला सांग बेटा, L वेक्टर केला तर I इंटू ओमेगा वेक्टर. I तर स्केलर आहे, राईट हँड साइडला जो ओमेगा आहे तो ऍक्सियल वेक्टर आहे. दॅट्स वाय दिस इज ऑल्सो ऍक्सियल वेक्टर. बोलो मजा आली? फिलिंग हॅप्पी ऑर नॉट? मी तुम्हाला ऑप्शन्स देतो. हाऊ आर यू फिलिंग इन दिस लेक्चर? हॅप्पी, व्हेरी हॅप्पी, व्हेरी व्हेरी हॅप्पी और सॅड? आउट ऑफ दिस four options you have to take the option and tell me in the chat box. Come on, how are you feeling today? Happy, very happy, very very happy or sad is also the option there. What are your feelings in this beautiful morning? अरे बोलो, बोला पटकन. Whether you are enjoying physics, the feel of the physics and everything perfectly or not. Give me your honest answer. रिप्लाय करायला सुद्धा भरपूर जण कंजूसी करतात. Okay. Shall I move ahead? And the last topic I will derive and then we will stop the lecture because it is very important to take in the consecutive manner. Come on. शेवटचा पार्ट आपल्याला पाहिजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचं कन्झर्वेशन. ओके. त्या अगोदर मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे कायनेटिक एनर्जी मगाशी मी दोघं घेतले होते ना, फोर्स टॉर्क आणि लिनियर आणि अँग्युलर मोमेंटम. मी पुन्हा एकदा डायग्राम काढतो नोटबुकमध्ये, ही पुन्हा काढायची कशी बघ, लक्ष दे. मी कॉलमच करतो. ठीक आहे, कॉलम करतो. इथे लिहितो लिनियर किंवा लिनियर मोशन. ओके. मी इथे घेतो अँग्युलर किंवा रोटेशनल मोशन असं घेतो. इथे घेतो रोटेशनल मोशन, जो आपला चॅप्टर चालू आहे. तर बेटा ह्याच्या तीन गोष्टी आहेत कॉम्पिटिटिव्ह मध्ये कायम, यांच्यावरती क्वेश्चन्स दे हॅव आस्क्ड. लिनियर मध्ये कायनेटिक एनर्जी विचारली तर तुम्ही काय म्हणणार? 1/2 mv². रोटेशनल मध्ये विचारली तर तुम्ही काय म्हणणार? कायनेटिक एनर्जी इज 1/2 I ω². आणि प्यारे बच्चों, you are seeing M and I analogous. M and I, they both are analogous. जे काम इथं मास आहे तेच तिथे आयचं. ऍग्री? चला, हे झालं पहिलं. लिनियर मध्ये कॉज फोर्स आहे बेटा. कॉज कोण आहे? फोर्स. सो F इज यू मे से MA. इथे रोटेशनल मध्ये कॉज कोण आहे? टॉर्क. टाऊ इज I अल्फा. And once again, M and I, you can observe, they both are analogous. Okay. परत एकदा. थर्ड थिंग, लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम.
लिनियर मोमेंटम. P is mv. इथे L is I ओमेगा. बघ ना, लिनियर वेलोसिटी, एंगुलर वेलोसिटी, वन्स अगेन m and I आर एनालॉगस. बोलो मजा आली? अरे मजा आली का नाही राव? मी तोपर्यंत इंक भरतो. बोलो स्क्रीनशॉट. अरे इथं राहिलं. अँग्युलर मोमेंटम. ओके, बोलो मजा आली? Last part of today's lecture is law of conservation of angular momentum. Law of conservation of angular momentum. Maximum numericals have also been asked on the momentum. The law of conservation of momentum we have to finish by today. Okay, छोटा सा टॉपिक है, but this will complete all the theory. मग आपण उद्या न्यूमेरिकल्स घेऊ. The law of conservation of angular momentum काय सांगतो? एकदम सिंपल आहे. Law of conservation of angular momentum, very important. Law of conservation of angular momentum. बघ आता हा लॉ काय सांगतो आधी. एका मार्काला एक्झाम मध्ये येऊ पण शकतो. ठीक आहे. सो आय वुड लाईक टू राईट द स्टेटमेंट. डबल इन्व्हर्टेड मध्ये मी स्टेटमेंट लिहितो. अँग्युलर मोमेंटम ऑफ आयसोलेटेड सिस्टीम. हा फिजिक्सचा शब्द आहे, मी तुला कळण्यासाठी बॉडी लिहितो. ओके, अँग्युलर मोमेंटम ऑफ आयसोलेटेड सिस्टम किंवा बॉडी remains conserved if resultant असली तो if resultant किंवा नेट टॉर्क. रिझल्टंट म्हणा नाही तर नेट म्हणा. इफ रिझल्टंट नेट टॉर्क acting on it is 0. Okay, angular momentum will remain conserved if resultant किंवा net torque acting on it is 0. टेन्शन घेऊ नको. I will prove it, then you will understand it. ठीक आहे, कसं प्रूव्ह करायचं बेटा? We people know that L is R cross P. Come on, L is R cross P. Axial vector आहे, आपल्याला माहिती आहे, डब्बा करतो. We know this. सो बेटा मी काय करतो, डिफरन्शिएशन घेतो याचा. बघ बर का सर, डिफरन्शिएशन चॅप्टर झाला नाही आपला, होईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. आता अख्ख्या फिजिक्स मध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतो आपण डेरिव्हेशन, डिफरन्शिएशन. सो बेटा डीएल बाय डी झालं. आता यू इंटू व्ही रूल आहे, तो तिथे तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगितलं, अजिबात टेन्शन घेऊ नका. मी फक्त लिहितो, नोटबुक मध्ये लिहून ठेवा. यू डेरिव्हेटिव्ह व्ही, दॅट मीन्स आर क्रॉस डीपी बाय डी प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, बट ओके, हे असं का केलं? ऑर्डर इज व्हेरी इम्पॉर्टंट. कसं लिहू? ऑर्डर कॅनॉट बी चेंज्ड इन क्रॉस प्रोडक्ट असेल तो. ऑर्डर कांट बी चेंज्ड इन क्रॉस प्रोडक्ट. हे सगळं तुम्हाला जेव्हा मी डेरिव्हेटिव्ह तुम्हाला शिकवल तेव्हा यू इंटू व्ही रूल घेईल आणि यू विल अंडरस्टँड. सध्या फक्त पुढे लक्ष दे. दिस इज इक्वल टू आर क्रॉस रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. कोण आहे बेटा? फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ, प्लस dr by dt. It is the rate of change of radius vector. Come on, rate of change of radius vector.
which is nothing but velocity v क्रॉस p. ओके, कंसात लिहितो, अजिबात टेन्शन घेऊ नको. ठीक आहे, मी लिहितो दोन्ही गोष्टी लिहितो. न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटनचा दुसरा लॉ. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम is directly proportional to applied force and causes in the direction of force, so it is applied force. So प्यारे बच्चों, F vector is rate of change of linear momentum, जे आपण आता पाहिलं हा होता न्यूटन सेकंड लॉ. बरं, आणखी एक गोष्ट वापरली आपण इथं, रेट ऑफ चेंज ऑफ द रेडियस वेक्टर, राईट, वॉज v. v is the rate of change of displacement, बरं का, रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस वेक्टर हे आपण सर्क्युलर मध्ये पाहिलं होतं. झालं, पुढची स्टेप, आर क्रॉस एफ तर टाऊ आहे, आपण मग अशीच पाहिलं, कॉन्सेप्ट ऑफ क्लास 11th, प्लस व्ही क्रॉस, आता लिनियर मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी, एम व्ही मग पाहिलं ना आपण, एम व्ही वेक्टर, पी इज एम व्ही, सो पी वेक्टर इज एम व्ही वेक्टर. दिस इज इक्वल टू हा वेक्टर, मासला मी बाहेर घेतो आणि इथे लिहितो व्ही क्रॉस व्ही, which is equal to tau vector plus v cross v will get cancel out. मी याला इथेच कट मारतो, v cross v. ओके, why? क्रॉस प्रोडक्ट ऑफ एनी वेक्टर विथ इटसेल्फ इज झिरो. कॉन्सेप्ट क्रॉस प्रोडक्ट काय असतो, p क्रॉस q, pq sin थीटा, राइट. सो v क्रॉस v, सेम वेक्टर विथ सेम वेक्टर, थीटा काय झाला झिरो, साइन झिरो इज झिरो, दॅट्स वाय क्रॉस प्रोडक्ट इज झिरो. मी कॅन्सल आउट केला, खाली काय उरला बेटा, टॉर्क वेक्टर उरला. काय उरला, टाऊ वेक्टर उरला फक्त, राइट, टाऊ वेक्टर. सो dl वेक्टर अपॉन dt इज इक्वल टू टाऊ. अच्छा, सागर म्हणतो ही हा एंड दिसत नाही, ते सक्सेस सायन्स अकॅडमी नाव गायब करतो मी, डोंट वरी. सो यू कॅन सी द कम्प्लीट बोर्ड ऍट द एंड. आणि सध्या स्क्रीनशॉट घेतलेला आहे, सध्या दिसतंय ते, राईट. चलो, सो कमॉन बेटा, dl बाय dt इज टाऊ. सो फायनली सांगायचा मुद्दा असा की जर आता बघ, इफ रिझल्टंट टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी इज झिरो, समजा मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, टॉर्क झिरो झाला तर दिस टर्म विल बिकम झिरो. एकदा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी हे पुसतो, स्क्रीनशॉट घे. झालं, बघ लक्ष दे, पुढे मी कंटिन्यू करतो. आणि हा लॉ, सर येलो लाईट, अच्छा हे बघ, जादू गेला का नाही. चलो, प्रणव आहे बाबा आज लेक्चरला, प्रणव इज यु नो माय पॉवर बँक, प्रणव इज स्टील ऍक्टिव्ह. चलो प्रणव, डीएल वेक्टर बाय dt इज टाऊ वेक्टर, इथपर्यंत आपण आलो. आता इफ रिझल्टंट टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी झिरो, आता मी पुढे लिहितो, इफ प्यारे बच्चों टाऊ वेक्टर इज झिरो, बघ इथे काय होईल, डीएल वेक्टर बाय dt इज झिरो. नाउ पॉवर बैंक, डीएल वेक्टर बाय dt इज झिरो. सो प्यारे बच्चों, रेट ऑफ चेंज ऑफ एंगुलर मोमेंटम इज झिरो. डेरिवेटिव्ह कुठल्याही टर्म, डेरिवेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज झिरो बेसिकली. ओके, L is constant. Okay, therefore L is constant. Why? तर कंसात लिहितो मी, कंसात लिहितो रेट ऑफ चेंज ऑफ डी बाय डी टी लिहितो, कॉन्स्टंट टर्म, डेरिवेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज झिरो. कम ऑन, डेरिवेटिव्ह ऑफ constant is zero, derivative of constant is zero, you will learn in derivative. So finally we have proved that L is constant किंवा remains conserved. Okay, L is constant किंवा remains conserved. स्क्रीनशॉट घ्या, 2 मार्काला प्रूव्ह करायला येतं हे. झालं, चलो आता एक्झाम्पल्स ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. चल इथंच लिहितो एक्झाम्पल्स, मग फायनल स्क्रीनशॉट घे, मग आजचं लेक्चर एंड होईल. टेन्शन घेऊ नको, मॅथला सुट्टी देऊ आपण आज, कारण मॅथ आपलं बरंच पुढे चाललंय, फिजिक्स वॉज लॅगिंग बिहाइंड. ठीक आहे ना. एक्झाम्पल्स मी एकदा लिहितो आणि मग एक्सप्लेन करतो. पहिला, बॅलेट डान्सर्स, युट्यूबवर टाकलं तर तुला येऊन जाईल. सेकंड, स्केटर्स. ओके,
आईस स्केटर्स म्हणा, स्केटर्स. बर. थर्ड, डायव्हर्स इन द स्विमिंग. डायव्हर कसं लिहू? इन द स्विमिंग पूल म्हणतो मी. ठीक आहे. अजून काय घेता येईल? चला आता हे 3 एक्झाम्पल्स एकदा एक्सप्लेन करतो मी. ठीक आहे. सो बॅलेट डान्सर जेव्हा डान्स करते, युट्यूब वरती तुम्ही व्हिडिओज पहा, सगळ्यात बेस्ट फील तुम्हाला कोणता देऊ मी? डायव्हर इन द स्विमिंग पूल. डायव्हिंग सगळ्यांना माहिती आहे, स्विमिंग सगळ्यांना माहिती आहे. तो जो स्विमर आहे, जेव्हा उडी मारतो, अर्थात तो पाण्यात उडी मारतो, स्विम करताना तुम्ही पाहिलं असेल की तो प्रत्येक जण किंवा तुमच्या कोणाला स्विमिंग येत असेल, तर मला तर येत नाही. स्टील आय एम टेलिंग द फिजिक्स. दिस इज द ब्युटी ऑफ फिजिक्स. फक्त मी फील घेऊन तुम्हाला हे सांगतोय. I don't know how to swim. Still, I will tell you physics inside that. Moment of inertia चा feel once again. It is opposition, like overcoming the opposition साठी MI ज्यादा कसा पाहिजे बघ. स्विमर जेव्हा उडी मारतो, स्विमिंग करतो, तेव्हा हात असे फैलावतो, राईट? आणि मग पाण्याला हाताने दूर करतो. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हात आपण लांबवले. कोणी पण असतो, आता बघ मी हात हात तुम्ही असे लांबून गोल फिरा आणि हात असे करून गोल फिरा. सो ऑब्विस आहे, जेव्हा बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन वाढेल, हात लांबवले, बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन वाढलं. बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन वाढल्याच्या नंतर एमआय वाढणार. एमआय वाढला, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे ॲबिलिटी वाढली. कशाची? टू ओव्हरकम किंवा अपोजिशन टू चेंज इन द स्टेट वाढलं, म्हणजे रेजिस्ट करायची ॲबिलिटी वाढली आपली. सो एमआय ज्यादा असणं फार चांगलं आहे. कशासाठी? तर एमआय वाढला म्हणजे अपोजिशन करण्याची ताकद वाढली. सो पाणी अपोज करत आहे, सो पाण्याने तुम्ही हात दूर सारून पाण्याला दूर ढकलता, सो एमआय वाढवता, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढवता, म्हणजेच ते जे अपोजिशन आहे त्याला तुम्ही ओव्हरकम करताय पाण्याच्या, राईट? सेम वे स्केटर्स किंवा बेली डान्सर्स, बॅलेट डान्सर किंवा बेली डान्सर्स, ते जे बॅलेट डान्सर्स आहेत, तुम्ही ते भरपूर प्रोग्राम्स पाहिले असतील की ते स्केट करतात, ते असे नाचत असतात, ठीक आहे ना? भरपूर असतात, तर तेव्हा एकमेकाच्या हाताला हात धरून जेव्हा त्यांना मोठा राऊंड मारायचा असतो, तेव्हा हाताला हात पकडून ते असे दूर फिरतात. जेव्हा जेव्हा बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन वाढतं, तेव्हा तेव्हा एमआय वाढतो. उलट आहे, जेव्हा जेव्हा हात जवळ घेतात, ते बघ ना, नाचता नाचता भरपूर याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ते नाचताना मग असं हात जवळ घेऊन मग ते फिरतात असं इन दिस वे. जेव्हा जेव्हा हात जवळ आले, फिजिक्स मधला अर्थ असा बेटा की मुवमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला, कारण बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन हे ऍक्सिसच्या अबाउट, ऍक्सिसच्या जवळ आलं, आणि ऍक्सिसच्या जवळ आल्याच्या नंतर एमआय कमी. एमआय कमी चा अर्थ काय झाला? फ्रिक्वेन्सी कमी. अच्छा सर कसं काय? सो बेटा एल इज आय ओमेगा, कुठे गेला? दॅट एल वॉज आय ओमेगा, एल वॉज आय ओमेगा. सो यू कॅन सी अँग्युलर मोमेंटम कन्झर्व मध्ये आपण बघ ना, एल विल बी कॉन्स्टंट, सो आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. एक आणखी महत्वाची गोष्ट न्यूमरिकल सॉल्व्हिंग साठी, कम ऑन, आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. म्हणजे काय? म्हणजे काय बेटा, फ्रिक्वेन्सी जर का वाढली तर एमआय कमी, किंवा एमआय कमी, हात जवळ घेतले, एमआय कमी, फ्रिक्वेन्सी वाढेल. आर यू अंडरस्टँडिंग? हे आपल्याला वापरायचं आहे. आय ओमेगा इज कॉन्स्टंट किंवा आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. सो दीज आर ऑल द ऍप्लिकेशन्स. आपल्याला हे एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. आर यू अंडरस्टँडिंग? So please take the screenshot of this, write it in your notebook. Today will be holiday for mathematics. We will continue maths tomorrow. So bye bye. Take care.